नेतृत्वाच्या प्रवासात एक असा टप्पा येतो जिथे फक्त मेहनत पुरेशी नसते. मेहनत आवश्यक आहे, शिस्त आवश्यक आहे, दृष्टी आवश्यक आहे, पण या सगळ्यांच्या पलीकडे एक सूक्ष्म शक्ती असते जी सामान्य नेता आणि परिवर्तन घडवणारा नेता यांच्यात फरक निर्माण करते. त्या शक्तीचे नाव आहे प्राप्तिसिद्धी. योगशास्त्रात प्राप्तिसिद्धी म्हणजे कोठेही पोहोचण्याची, काहीही प्राप्त करण्याची आणि सामान्य मर्यादांपलीकडे जाण्याची क्षमता. आध्यात्मिकदृष्ट्या ही दूरच्या ज्ञानाशी जोडण्याची शक्ती आहे. मानसिकदृष्ट्या ही इतरांपेक्षा आधी संधी ओळखण्याची क्षमता आहे. व्यवहारात ही योग्य वेळी योग्य व्यक्ती, योग्य कल्पना आणि योग्य साधनांपर्यंत पोहोचण्याची कला आहे. आधुनिक नेतृत्वामध्ये प्राप्तिसिद्धी म्हणजे रणनीतिक पोहोचण्याची शक्ती. खरा नेता समजतो, काही लोक कठोर परिश्रम करतात, काही लोक हुशारीने काम करतात, पण महान नेते तेथे पोहोचतात जिथे इतर पोहोचू शकत नाहीत. कारण नेतृत्व म्हणजे फक्त लोकांना सांभाळणे नाही. नेतृत्व म्हणजे विश्वासापर्यंत पोहोचणे, ज्ञानापर्यंत पोहोचणे, लपलेल्या संधींपर्यंत पोहोचणे, भविष्यातील शक्यतांपर्यंत पोहोचणे. प्राप्तिसिद्धी आपल्याला एक खोल सत्य शिकवते. जग त्या नेत्यासाठी आपले दरवाजे उघडते जो स्वतःमध्ये आंतरिक आकर्षण निर्माण करतो. अनेक लोक यशाच्या मागे धावतात. प्राप्ती असलेला नेता यश स्वतःकडे आकर्षित करतो. अनेक लोक साधने शोधतात. प्राप्ती असलेला नेता साधने स्वतःकडे खेचतो. अनेक लोक मदत मागतात. प्राप्ती असलेला नेता सहज मदत मिळवतो. कारण नेतृत्व नेहमी जोरावर चालत नाही. कधी कधी नेतृत्व ऊर्जेच्या संतुलनावर चालते. शारीरिक उपस्थितीच्या पलीकडे पोहोचा. सामान्य व्यवस्थापक फक्त समोर असताना प्रभाव टाकतो, पण खरा नेता तो नसतानाही प्रभाव ठेवतो. त्याचे शब्द राहतात, त्याची मूल्ये राहतात, त्याची संस्कृती राहते. हेच आधुनिक प्राप्ती आहे. तुमची उपस्थिती तुमच्या शरीराच्या पलीकडे जावी. स्वतःला विचारा, मी नसतानाही माझे नेतृत्व प्रभाव निर्माण करते का? हीच नेतृत्वातील वाढ आहे. अदृश्य माहितीपर्यंत पोहोचा. बहुतेक लोक फक्त वरवर पाहतात, पण नेत्याने पाहिले पाहिजे लपलेल्या भावना, लपलेले राजकारण, लपलेल्या संधी, लपलेले धोके. नेतृत्वातील प्राप्ती म्हणजे अंतर्ज्ञान विकसित करणे. कधीकधी डेटा सत्य सांगत नाही, कधीकधी अहवाल सत्य सांगत नाहीत, कधीकधी लोक सत्य सांगत नाहीत. तुमची जागरूकता सत्य दाखवते. नेत्याने शिकले पाहिजे जे बोलले गेले नाही ते ऐकणे, जे दिसत नाही ते पाहणे, जे समजावले नाही ते समजणे. हीच प्राप्ती चेतना आहे. साधनांना आकर्षित करा. काही नेते सतत संघर्ष करतात, काही नेते सहज आकर्षित करतात. पैसा, सहकार्य, प्रतिभा, योग्य वेळ. का? कारण प्राप्ती म्हणजे योग्य वेळी आवश्यक गोष्ट प्राप्त करण्याची क्षमता. हे नशिबाने होत नाही. हे येते स्पष्टतेतून, प्रामाणिकपणातून, आंतरिक संतुलनातून. साधने स्थिर नेत्यांवर विश्वास ठेवतात. संधी तयार नेत्यांकडे येतात. प्राप्ती सांगते, प्रत्येक गोष्टीच्या मागे धावू नका. स्वतःला इतके योग्य बनवा की योग्य गोष्टी तुमच्याकडे येतील. लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचा. नेतृत्व म्हणजे मनावर नियंत्रण नाही. नेतृत्व म्हणजे हृदयाला स्पर्श करणे. कोणीही आदेश देऊ शकतो, पण फार कमी लोक प्रेरणा देऊ शकतात. प्राप्ती नेतृत्व म्हणजे लोकांच्या भावनिक जगात पोहोचणे. जेव्हा लोकांना वाटते त्यांना पाहिले गेले, त्यांचा सन्मान झाला, त्यांना समजले गेले, तेव्हा ते स्वतःहून सर्वोत्तम देतात.
प्राप्ती असलेला नेता विचारतो, मी माझ्या टीमच्या आत्म्यापर्यंत कसा पोहोचू? कारण लोक पदाचे अनुसरण करत नाहीत, ते जोडणीचे अनुसरण करतात. भविष्यापर्यंत पोहोचा. बहुतेक लोक वर्तमान समस्यांमध्ये अडकतात. नेते भविष्यातील शक्यता पाहतात. प्राप्ती म्हणजे मानसिकरित्या भविष्यापर्यंत पोहोचणे. विचारा, काय बदलत आहे, काय येत आहे, काय निर्माण होत आहे, काय संपत आहे. भविष्यदृष्टी नसलेले नेतृत्व फक्त जगणे असते. प्राप्ती असलेले नेतृत्व निर्मिती बनते. म्हणून काही नेते त्यांच्या काळाच्या पुढे दिसतात, कारण त्यांच्या अंतर्मनाने ते आधीच भविष्यापर्यंत पोहोचलेले असतात. दैनंदिन नेतृत्व तंत्र साधना. प्राप्ती सिद्धी. प्राप्ती विकसित करण्यासाठी दररोज हे 5 सराव करा. सराव 1. शांततेत पोहोच. सकाळी 5 मिनिटे शांत बसा. डोळे मिटा. हळूहळू श्वास घ्या. स्वतःला विचारा, आज मला काय समजले पाहिजे, जे अजून स्पष्ट नाही. उत्तर जबरदस्तीने आणू नका. फक्त ऐका. हळूहळू तुमची अंतर्दृष्टी वाढेल. सराव 2. ऊर्जेची जाणीव. प्रत्येक बैठकीपूर्वी विचारा, या जागेची ऊर्जा काय आहे? कोण साथ देत आहे? कोण विरोधात आहे? काय न बोललेले आहे? यामुळे सूक्ष्म नेतृत्व विकसित होते. सराव 3. योग्यतेची निर्मिती. रात्री स्वतःला विचारा, मला कोणत्या संधीसाठी योग्य बनायचे आहे? हे विचारू नका, मला काय हवे आहे? विचारा, मला काय बनायचे आहे? इथूनच प्राप्ती सुरू होते. सराव 4. नातेसंबंध विस्तार. दररोज एका व्यक्तीशी स्वार्थाशिवाय जोडा. न अपेक्षा, न फायदा, फक्त नाती. प्राप्ती खऱ्या नात्यांतून वाढते. सराव 5. दृश्य ध्यान. कल्पना करा, तुमचे ध्येय पूर्ण झाले आहे. तुमची टीम एकत्र आहे. साधने येत आहेत. अडथळे दूर होत आहेत. अवचेतन मन तिथे पोहोचते, जिथे चेतन मन पोहोचू शकत नाही. सावधानता. शहाणपणाशिवाय प्राप्तिसिद्धी धोकादायक ठरू शकते. ती बदलू शकते. नियंत्रणात, अहंकारात, लोभात, शोषणात. म्हणून प्राप्तीला नेहमी आवश्यक आहे नम्रता, नैतिकता, सेवा, जबाबदारी. खरा नेता म्हणतो, मी अधिक प्राप्त करतो जेणेकरून अधिक सेवा करू शकतो. नाही की मी अधिक प्राप्त करतो जेणेकरून अधिक नियंत्रण करू शकतो. अंतिम नेतृत्व सत्य. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.